दुकाळलो अण्णा नाही दुकाळलो अण्णा पर्यामान जनार्दन पर्यामान जनार्दन पर्यामान जनार्दना पर्यामान जनार्दना देव केला सकळ साक्षी देव केला सकळ साक्षी काळी काळी आणि शुद्ध पक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळी आणि शुद्ध पक्षी भोगी भोगविता भोगी भोगविता बाळा सवे तोची पिता बाळा सवे तोची पिता बाळासवे तोची पिता बाळासवे तोची पिता देव केला सकळ साक्षी देव केला सकळ साक्षी काळे आणि शुद्ध पक्षी काळे आणि शुद्ध पक्षी काळे आणि शुद्ध पक्षी काळे आणि शुद्ध पक्षी कर्म अकर्म जळाले कर्म अकर्म जळाले रोळ तुका ते उरले रोळ तुका ते उरले प्रौढ तुका ते उरले प्रौढ तुका ते उरले देव केला सकळ साक्षी देव केला सकळ साक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळी आणि शुद्ध पक्षी प्रस्तुत प्रातरंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यातील देवडीकरांच्या प्रतिप्रमाणे 315व्या क्रमांकाचा आपला अभंग आज चालू झालेला आहे. 315 जगद्गुरु तुकोबाराय देवासी परिहार देतात. हे बोलणं देवाला आहे बरं. ते देवाला परिहार देऊ लागले. तुकाराम महाराज आपला परिहार देतात देवाला. मग काय परिहार आहे? नाही दुकाळलो अण्णा, मला काय अन्नाचा दुष्काळ पडला नाही खाऊ खाऊ करायला. कोण म्हणतात? तुकोबा. पर्यामान जनार्दन, परी मी जनार्दनाला म्हणजे भगवंता तुला मान देतो, तुला मान देतोय म्हणून जेवण करतो, पोटाची गार होण्यासाठी जेवण करतोय असं मात्र नाही. लक्षात आलं की नाही? मला अन्नाची काही दुकाळलो नाही, दुकाळलो ना अण्णा, मला काही दुष्काळ पडलाय का? लक्षात आलं का? महाराज बोलायले मला काय दुष्काळ पडलाय का? की लय भूक लागली, मला भूक लागलेली नाही तरी मी जेवण करतो भीक मागून जेवण करतो, जसं मिळेल तसं करतो. मग का करतो? पर्यामान जनार्दन, पर्यामान जनार्दन म्हणजे भगवंताला मान देतोय म्हणून जेवतोय असा त्यातला अर्थ आहे बरं. म्हणजे महाराजांना नाही जेवलं तरी जमते, हे त्याचा अर्थ आहे. नाही जेवले महाराज तरी ते जगतात. कशा जगते ते त्यांना, पण नाही जेवण केलं तरी जगू शकतात, जगतात. आपल्याला नाही जेवण केल्यावर जगता येणार नाही, जगत नाही आपण. बरं काय का? अन्नमय शरीर आहे. सध्या शरीर कसं आहे? अन्नमय. पहिलं अस्थिमय प्राण होता, आता अन्नमय प्राण आहे. कलियुग आहे ना, कलियुगातला प्राण कसा आहे? अन्नमय. जुन्या काळातला, मागच्या काळातला, त्रेतायुगातला, इतर युगातला प्राण होता का? हाड उरले तरी प्राण उरत होता, जात नव्हता प्राण, जात नव्हता. 14 वर्ष निरहारी. रामायणामध्ये लक्ष्मण राहिले की नाही? काय खाल्ले लक्ष्मण? दाखवा. गवताचं बी तरी खाल्लं का? एखादा जाम खाल्ला 14 वर्ष, आंबा खाल्ला, काय खाल्लं लक्ष्मण? काहीच नाही. कमाल की नाही? कोणाची? का? इंद्रचंद्राचं वरदान मागून घेतलेलं होतं ब्रह्मदेवाला. त्यानं तपश्चर्या केली होती काही काळात इंद्रचानं, आणि त्यानं वरदान मागून घेतले होते देवाला, ब्रह्मदेवाला.
जसे रावणानं वरदान मागून घेतलं ना ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवाचेच वरदान दिलेले लोक आहेत ना. हो, रावणानं, बिभीषणानं, कुंभकर्णानं सगळ्यांना गोकर्णाला लोखंडाच्या अंगठ्यावर उभं राहून 10,000 वर्ष तपश्चर्या केली. रावणानं सुद्धा. बरं काही की साहेब, आपल्याला वाटतंय का एवढं कसं काय त्याच्याकडं बळ आलं त्या दैत्याकडं असं वाटतंय, पण ते पुण्य केलेले त्या लोकांनी. पण ते पुण्य पापात्मक आहे, ती बाजू वेगळी आहे. पण तसं सकाम पुण्य केलं होतं त्यांनी. रावण लोखंडाच्या काट्यावर बरं म्हणजे लोखंड तयार करायचं, लोखंडाचा अंकुशी बरं का नवनाथ. आपला काटा काढायचा हा तसं ते मोठं जरा वापू नये त्यानं, असं असं खाली टबूक वरी सर, आणि त्याच्यावर अंगठा ठोला उजव्या पायाचा, फक्त अंगठा, त्याच्यावर शरीर पेरलं आणि 10,000 वर्ष उभा टाकला होता रावण. बरोबर आहे नाही भाऊ? 1000 वर्षाला एक मुंडकं तोडलं. पुन्हा 10,000 वर्ष बिभीषण, आणि तसा 10,000 वर्ष कुंभकर्ण. असे वरदान कुठे तपश्चर्या गोकर्णाला. ते गोकर्ण इकडं आहे ना, गोकर्ण महाबळेश्वर, तिथं तपश्चर्या केली होती तिघांना. हो, आणि ते तिघांना तेवढी तपश्चर्या केल्यावर मग ते वरदान मिळाले त्यांना ना. रावणाला तसं वरदान मिळालं ब्रह्मदेवानं. आता याला सुटविलं थोडं कुंभकर्णाला. कारण काय 33 कोटी देवाने मिटिंग घेतली होती. रावणाला काय द्यायचे ते म्हणले हो. ते कुंभकर्ण लई बलाढ्य, लई भलता वाढवी शरीर आहे त्याचं. ते झोपून उठला की किती खायला लागते. आता इतका काळा बसलाय, बेंजेवण्याचा बसलाय, आता काही जेवण आहे. पण खरा ते आता तपासून उठला का म्हणजे खाऊच करते, आणि दुनिया खाऊन टाकली आणि खातो होता. कोण? भला वाढवी शरीर कोणाचं? कुंभकर्णाचं. त्याला मात्र वरदान जरा खुशाईनं द्यावं. ब्रह्मदेवानं सरस्वतीला बोलली होतं त्याच्या लेकीला, आणि सांगितलं होतं तू त्याच्या जीवी बस. मी विचारा येताना त्याच्या जीवी पुढे जाऊन बस. आणि मी त्याला म्हटलं की काय मागायचे ते माग. ते मागणार आहे इंद्रपद. काय मागणार आहे? आणि हे इंद्र 33 कोटी देवाचा राजा झाले. दुनिया तर खाऊन घेते, प्रजेला तर खाऊनच घेते ते. त्याच्यासाठी त्याला बदलून टाक त्या पदाला. ती आई बाई ज्या प्रतिकूल गेली का ती काही करून खुली होय. नीट बोलायचं तर ती नीट येतच नाही बोलायला. सरस्वतीची प्रसन्नता आलेली नाही भाऊ तर जिथले तिथे येते. आणि सरस्वतीची प्रसन्नता नसली तर पिंपळगावचा शिंपी म्हणायचं, तर शिंपळगावचा पिंपी म्हणतो. काय असं होतही नाही की नाही. आता टिपळ बिपळ होऊन जाते सगळी घोटाळा. मग ही बसली आहे बाई जिबीवर कोणाच्या? कुंभकर्णाच्या. ब्रह्मदेव मागून गेले. बोला ब्रह्मदेव म्हणले बोला ब्रह्मरोही कुंभकर्णा काय मागायचे ते माग. तुलाही तपश्चर्या 10,000 वर्ष माझं नाव घेऊन केली. काय पाहिजे तुला? ती आई बाई बसली होती जिबीवर, तिनं पिंपळगावचा शिंपीच करून टाकली. नाही पिंपळगावचा पिंपी. त्याला पाहिजे होतं पिंपळगावचा शिंपी. हिनं काय केलं? पिंपळगावचा पिंपी. ते इंद्रपद म्हणायचं, ते म्हणा निद्रपद देऊन टाका. तथास्तु. तुला 10 महिने झोप लागेल, आणि 1-2 दिवस उठशील आणि पुन्हा आणखी झोपशील. झोप तुला सुखरू देणार नाही. देऊन टाकलं. आणि पुन्हा त्याच्या डोक्यात आलं आई उठल्यावर मला काय म्हणतो झोप चुकलं म्हणला. कुंभकर्ण रावण म्हणला काय मूर्ख आहेस का काय म्हणला. 10,000 वर्षी तपश्चर्या केली, झोप मागितली तुला. काय कमी असतो जीवनात आणि काय नाही. येड्या माणसा काय येडा आहेत का काय. दादा मला कसं झालं म्हणला. मी म्हणणार होतो मला पिंपळगावचा शिंपी, पण होऊन बसलं शिंपळगावचा पिंपी. मी काय करू, फेस करा म्हणला. गेलं बोंबलं. पुण्य करू नये. रावणानं तसं तपश्चर्या, बिभीषणानं मात्र मागितलं होतं भगवंताची मला लढा. ते सात्विक होता ना. आणि त्याच्यानंतर इंद्रजी जन्माला आला. जन्मल्या ढगड आरडत आहे तसं आरडत. गडगड गडगड करत आहे का, गरजत आहे तसा गरजला. तसा गरजलं ते रावणाचं लेकरू ठरलं. तसं गरजल्यावर नाव मेघनाद. काय नाव पडलं? मेघनाद. त्याचं नाव खरं मेघनाद आहे. ते मेघनादच होते मला. आणि मग त्यानं मोठं साहेब तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला वरदान मागून घेतले होते मला मरण येऊ नये. ब्रह्मदेव म्हणले अमर कोणी होत नाही.
जन्माला आलं त्याला मारावं लागतं. इंद्रियता तुंबलं नाही म्हणायला कसं ते म्हणले मरणाला काहीतरी सांग लागतेस म्हणून ब्रह्मदेवाने ते सांग ठेवली होती. तुला कोणीच मारणार नाही. 14 वर्षे निराहारी, 14 वर्षे ब्रह्मचारी आणि 14 वर्षे झोप न घेणारा अशी व्यक्ती असेल तर त्याच्या हातानं तू मरशील, इतरांच्या हातानं मारणार नाही. मग इंद्रिय असला तर 14 वर्षे उपाशी राहत नाही. लक्षात आलं का नाही? इंद्रिय असला 14 वर्षे ब्रह्मचर्य सांभाळणं त्यालाही सोपं नाही. आणि त्याच्यात 14 वर्षे झोप घेणारा असा नाहीच. झोप प्रत्येक प्राण्याला त्या आहार निद्रा भय मैथुनांच सामान्य मे तत्पशुवीर नारायण आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीशी समसमान परी मनुष्य देईचे ज्ञान अधिक दान सर्व. झोप, जेवण करणे, मैथून करणे आणि भीती वाटणे ह्या 4 गोष्टी प्रत्येक प्राण्यांना आहेत. बेंडकुळे असो, कमुंगी असो, झोप थोडी तरी त्यांना लागते, जेवायला लागते, मैथून असते आणि देव वाटते नाही वाटत. हा, सगळ्या प्राण्याला ही भगवंतानं घातलेलंच आहे. बरं काय? मग असं असताना अशा अटी बाजूला सारून थोडा कोणी मारेल म्हणून लक्ष्मणाला 14 वर्ष निराहारी, ब्रह्मचारी न झोप घेता होता. ब्रह्मदेव लक्ष्मणानं 14 वर्ष झोप घेतलीच नाही. काय घेतली नाही झोप? नाही, त्याला डोळाच लागला नाही लक्ष्मणाला 14 वर्ष. तेव्हा मेला. म्हणजे रावणाला मारणं सोपं होतं, त्याहून कठीण होतं कोणाला? याला मारायचं. हा, म्हणून त्याच्या हाताने मेला. रामाला जमलं नसतं इंद्रजाला मारायला, ते लक्ष्मणाला मारावं लागलं. आणि ते 14 वर्ष निराहारी राहिले. आस्थ्यमय प्राण कसा आहे? आस्थ्यमय. आणि योगीत लक्ष्मण कपी आहे, ते त्यांना जमलं शेष अवतारी आहे, इतरांना नाही जमणार. लक्षात आलं? मग कलियुगातला प्राण तर अन्नमय. जेवण केल्याशिवाय भागत जेवावं लागतं. 2 टाइम राहिलं, 3 टाइम राहिलं, 4 टाइम राहिलं, 1 टाइम तरी जेवावं लागतं. जेवल्यावर शरीर चालते, नाही तर चालत नाही. तुकाराम महाराज म्हणले ते आम्हाला नाही तो कळवलं अन्न. मी अन्नाला भूक भूक करीत नाही आणि मी दुष्काळ पडल्यासारखं नाही, आणि दुष्काळ पडला किंवा मला खायला मिळेना म्हणून मी भीक मागून खातोय असं तुम्ही समजू नका. देवा असं तुम्ही समजू नका. खरं तर देवाला नाही आपल्याला सांगायची. हो, आम्ही काही भीक मागे नाही, आम्हाला मिळत नाही म्हणून आम्ही भीक मागतो असंही नाही. बरं काय? पर्यामान जना का? अरे अन्न खाणं नव्हे, यज्ञ करणे. का? यज्ञ भोगता नारायण आहे ना. कोण आहे? हृदयस्थ नारायण आहे. आणि परमात्मा हृदयात प्रत्येकाच्या जठरात राहून आणि मग तो खाली पचवितो. आणि ती खरं तर अन्न त्याला आहे. म्हणून तर काय वदने कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज आव्हान होते. हा, नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरणं नव्हे यज्ञ. हा, उदर भरणं नव्हे जाणी जे यज्ञ कर्म नाही भाऊ म्हणा बरं. पंक्ती श्लोक हे म्हणला घेऊ का एखाद्यावर भावानं म्हणलं ते भाऊ त्याला मान देते ते. आणि म्हणाय पाहिजे. आणि खरंय महाराज, आपल्याला काही बाकीचं येत नसेल तरी हे कधी म्हणलं तरी जमते. हो, बघा ना काय नाही ते. हा, वदनी कवल घेता नाम घ्या, तोंडात घास घेता आणि भगवंताचं नाम घ्या. राम अर्पण, कृष्ण अर्पण, काय तुम्हाला आवडीचा कोणता? विठ्ठल आहे, कोणता आवडीचा आहे ते बघा आणि ते नाव तुम्ही घ्या. हो, काय होते मी नाव घेतल्यावर? सहज हवन होते. नाम घेता फुकाचे. फुकटचं नाव घेतलं की यज्ञ होते. म्हणजे हवन म्हणजे आहुती, यज्ञाला आहुती होते म्हणजे सहज हवन होते. फुकट नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्व. आपल्या जीवित्वाला जीवन करते ते अन्न. हा, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण. अन्न हे पूर्ण आणि खरंच ब्रह्म आहे मला. अन्न खरंच ब्रह्म आहे, नुसतं म्हणायचं ब्रह्म आहे मला.
का अन्नाच तो भूते प्रवरो पावती समज. अन्नामुळेच हे भूत जगायले. जेवढे पृथ्वी जीव आहेत का तेवढ्यांना हे अन्न जीवन करणारे ब्रह्मरूपच आहे. हो, मग त्या जीवन करी जीवितवान हे पूर्ण ब्रह्म उदर भरणं नव्हे जाणे जे यज्ञ. पोट भरणं नाही भाऊ. यज्ञ कर्म. म्हणून विधीनं जेवण करा. होईल तेवढं विधीनं जेवण करा. आणि जेवण जनार्दनाला मान द्यायचा आहे म्हणून करा. आपल्याला शिकवायला तू करा. जेवण करा पण मी पोट भरायलो आणि जिभेची लालसा पुरवायलो आणि मन म्हणे खाव असं मात्र वेद विधीनं सांगितले त्याप्रमाणे जेवण करावं. आणि जनार्दनाला मान द्यावा. म्हणला जनार्दन. जनार्दन म्हणजे जनाचं अर्जन करणारा परमात्मा जनार्दन. असा जो जनार्दन भगवान परमात्मा आहे आणि त्याला मान द्यावा. मान द्यावा म्हणजे त्याची तृप्ती करायलो किंवा त्याला मी अन्न अर्पण करायलो अशा भावनेनं जेवण करा. तो जेवण करूनही उपवासी. जर माणूस वागला तर जेवण करून उपवासी दुर्वासा. हो, 16 खंड जेवण करून उपवासी. म्हणून हे कसं आहे अन्नाला ताटावर बसल्यावर त्याच्यासाठी शास्त्रानं सांगितलंय की तुम्ही ताटावर बसल्यावर मी तर तुम्हाला पहिल्यापासून आढळलो की कपडे काढले पाहिजे काय. आणि याच्यापूर्वी तर सगळ्याच्या अगोदर हे सगळा विधी जर पुढचा करायचा असेल वैदिक पद्धतीनं तर पहिलं जाणवं असलं पाहिजे. काय ऐकलं पाहिजे हे महत्वाचं आहे बरं काय. जाणवं नाही तर जेवण्यापासून देवपूजापर्यंत सगळे कर्म फेल जातात आपल्या वैदिक धर्मात. इतकं जाणवं महत्वाचं. पहिलं जाणवं पाहिजेतच. जाणवं असल्याशिवाय जमतच नाही. जाणवं असलंच पाहिजे. आणि जाणवं गळ्यात अडकूनच जेवण केलं पाहिजे. जाणवं तुटलं जेवण करण्याचा अधिकार नाही. जशी आपल्या वारकरी संप्रदायातलं नियम आहे माळ तुटली का तर माळ घालूच तर जेवायचं ना. हे मोकार लोकायचं काय कवाय तू 10 दिवस बी पण नाही माझ्या पडली पाण्यात म्हणून मी तसंच नाही गेल्याचा पसारा पाण्यात पडली आणि तू हिंडायला उडला तसा वड्या करता होतच आहे. तवाच पडली दुसरी टाकणं गळ्यात. हा नाही घरला आल्या हो तुटली तर गळ्यात माळ घालून जेवण कर ना. हे तर किती दिवस घालीत नाही. दुसऱ्यानं सही करावं लागते. मला दिसा ना नाही हो तिची पाण्यात पडली चांगला वार करीस तू घंटाभर करमायचं नाही माणसाला नाही भाऊ. माळ नाही तर काय आहे मग जसं वारकरी समुदायामध्ये माळ असायला आता आहे. मग आता 9 तारीख लक्षात ठेवा बरं. हा मग पहिलं जाणवं. मग जाणवं वैदिक धर्मात क्वचित माळ घाला. स्पष्ट आम्ही म्हणतो तुम्ही वारकरी व्हा. वारकरी व्हा. आम्ही तर पहिली माळ घालताना ताट टाकतो की तू तुळशीला पाणी घालतो का ज्ञानेश्वरी वाचतो का आणि पंढरीची वर्षात एक वारी करतो का तर माळ घाल. माळ घातल्यावर हे 3 नियम तर कडेचोट करावे लागतात. ज्ञानेश्वरी वाचणं तुळशीला पाणी घालणं आणि पंढरीची वारी करणं. हे वर्षात हे रोजचे 2 नियम हे आणि वर्षात 1 नियम पंढरीची वारी. इतक्या अटी तर हे वारकरी संप्रदायातले सहसा 100% महाराज जे खरे महाराज आहेत ते करतात. भामचे काय नाही कशी घालतात. पैसे द्या ते दक्षिणा दिली पाया पडले जा बोंबले. माळ घातली उद्या काढून टाकायची टाक मला घेणं देणं नाही. त्याचा विचार करू नका. पण ते नाही अशा पद्धतीनं आधी दीक्षा आहे. त्याचं नाव काय दीक्षा. दीक्षेचा अर्थ दीक्षेचाच अभंग आल्यावर सांगू दीक्षा कशाला म्हणतो. दीक्षा म्हणजे काय दीक्षा घेणं म्हणजे काय घेणं. पण ते आपल्याला इथं वाट सोडून कशाला बोलायचे नाही. नाही दीक्षेचा अर्थ कसा सांगायचा. दीक्षेचा अर्थ दीक्षेतच सांगता येतो. दीक्षा दीक्षा नाही का म्हणते ना म्हणतात आम्हाला दीक्षा मिळाली किंवा त्यांनी दीक्षा दिली गुरुनं दीक्षा दिली. दीक्षा दिली म्हणजे काय असू द्या चला. पण माळ असेल का नसेल तेही विचार करू नका. तुम्ही वैदिक धर्मात जन्माला आले तर जाणवा अंगात टाका. तुमच्या गळ्यात जाणवा असायला बलिओ जाणवं घालून मांस खा. राक्षस व्हा पण ब्रह्म व्हा. कोणता राक्षस रावणावणी. त्या रावणाला जाणल्यामुळं रामाला
पाप लागलं म्हणून लागू आपले कोणता अश्वमेध यज्ञ करावा लागला राम. केवळ का तर म्हणजे रावण राक्षस नव्हता बाबा, ब्रह्म राक्षस होता. म्हणजे राक्षस होता पण ब्राह्मण राक्षस होता. आणि त्या ब्राह्मणाला मारल्यामुळे मला पाप लागलं म्हणून त्याला यज्ञ करावं लागलं. इतकी किंमत त्या दानव्यांमुळे आली कोणला, त्या रावणाला. दानव होता ना बिचाऱ्याला की नाही भाऊ, एवढी किंमत आहे दानव्याला. मग आपल्या वैदिक धर्मात काय पाहिजे, पहिलं जानवं. मांस खाणारा असला तर हाडून असू द्या, मग जानवं घाला. आणि मग जानवं घालून माळा घातली तर दुधात साखर. वैदिक पुन्हा वैष्णव, म्हणजे वैदिक धर्मातला पुन्हा कोण, वैष्णव. आणखीन चांगलं ठेव. मग अशा पद्धतीनं मग आता हे जानवं पहिलं असलं पाहिजे. आणि पुन्हा तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं, फक्त खाल्लंच होतं राहिलं पाहिजे शरीरावर जेवण करताना. आणि वरी एक शेंबूड आला तर, ठसका आला तर, आणि ही घटना धुण्यासाठी म्हणून एक उपरणला उत्तरीय वस्त्र एक गुंतून खांद्यावर टाकलेलं असावं लागतं. जेवताना हे 2 कपडे, अंगावर खाली धोतर, बनेल नाही अंगात, शर्ट नाही अंगात, काय स्वेटर नाही भाऊ, काय नाही. आटलं तर उपरणं खांद्यावर, म्हणजे ती उपरणं खांद्यावर आवश्यकच आहे असा त्याचा अर्थ. आणि मग अशा पद्धतीनं जेवायला बसावं. आणि मग अशा पद्धतीनं जेवायला बसल्यावर ते ताट समोर ठेवावं. आणि ताट समोर ठेवलं, खरं तर ताट आपल्यापेक्षा थोडं उच्च असलं पाहिजे, पण एवढं थाट कुठेही करता येईल, आवड होते शेतात इकडं तिकडं कुठंही म्हणे गावात. नाहीतर पाटावर ताट असला पाहिजे, पुढे पाठ, ताटाला आहे पाठ, भाजीला फाट नाही. ते आम्ही म्हणतो तो की विनोदानं, पाठीला पाठ, ताटाला पाठ, बसायला पाठ, हे विनोदानं पद्धत आहे. त्याला कोणता रस, अद्भुत रस. कोणता रस लावायचा, हा पाहुणे जेवायला असा थाट पाहुण्याला करतात लोक. बरोबर आहे, करतात ना लोक. पाठीला पाठ असते काय, पण एक माझा आता ताट म्हणजे ताटाला एवढी किंमत द्यावी, कारण त्याचं एक आहे महाराज, ताटातलं अन्न ब्रह्मरूप. आणि मग त्याला हातावर पाणी घ्यावं, पूर्व आपोषण म्हणतात. आणि मग ते श्लोक म्हणावा, ब्रह्मार्पण ब्रह्मविर ब्रह्मागम ब्रह्मणावतम ब्रह्मैवतेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधि, असा श्लोक उच्चारावा. मग असा श्लोक उच्चारून पाणी पिवा. पुन्हा पंचप्राणाला आहुती द्यायची असते. 5 प्राण आहेत, प्राण अपान व्यान उदान आणि समान. त्या पंचप्राणाला आहुती द्यायची. तर त्यावेळेस ते म्हणायचे, प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा. तुम्ही म्हणता की म्हणता का, रोज म्हणतोय महाराज, मी रोज म्हणतोय. अशा पद्धतीने जेवण करतो. आणि मग हे पूर्व आपोषण घ्यायचं आणि मग आणि जेवायचं. मी ब्रह्म आहे, अन्न ब्रह्म आहे, ताट ब्रह्म आहे, वाढणारा सुद्धा ब्रह्म आहे. आम्ही सगळे ब्रह्मरूपच आहोत, अशी भावना ठेवून जेवायची. आणि मग ते जेवण शास्त्रोक्त पद्धतीनं होतं. जनार्दनाला मान मिळतो. त्या जेवणात कोणाला मान मिळतो, जनार्दनाला. जनार्दन नाम परमात्मा भगवंत, त्याला मान मिळतो महाराज. आणि त्याला मान मिळाल्यामुळं तो संतुष्ट होतो परमात्मा, हे महत्वाचं आहे. मग तुम्ही म्हणाल बरं त्याच्यात पुन्हा बारकाई आहे. आता मग एवढं शास्त्रयुक्त जेवण करायचं म्हणल्यावर त्याला शास्त्रीच पाहिजे. एर गबाळ्याला एवढं बारकाई होत नाही का. पाणी घ्यायचे जे शेवटचं प्यायला, त्याला आचमन म्हणते. पूर्व प्रकार आपोषण आणि सूत प्रकारायचे, तर ते 2 असते आपोषण. तर ते मग पूर्व आपोषण घ्यायचे. मग घेत असताना पाणी ते तर माश मात्र जळ घ्यावे, नुन्यारी कष्ट असावे, दोष पावे सुरापान. पाणी किती घ्यावं, तर उडदाच्या डाळिंबी एवढं. किती घ्यावं पाणी हातावर आपल्या, उडदाची डाळिंबी केवढी असते, उडीद म्हणजे मूग, उडीद त्याची डाळिंबी तेवढं पाणी हातावर घ्यायचं. त्याच्यापेक्षा पाणी जास्त झालं तरी दारू प्यायचं पाप, आणि कमी झालं तरी दारू प्यायचं पाप. म्हणून तेवढंच पाणी घेतलं पाहिजे हातावर त्या उडदाच्या डाळिंबी इतकं, आणि ते पाणी थोडस प्यायचं. हे झालं पूर्व आपोषण. नाही आता एवढी बारकाई सर्व लोकांना होत नाही. मग त्यासाठी मोकळ्या अंतकरणानं पाणी फिरताना काय
कृष्ण अर्पण राम अर्पण असं म्हणा आणि फिरवा. हे काय लय अवघड नाही. ग्रासो ग्रासी हरिस्मरण वा ते अन्नाची होय पूर्ण भर्मदान हो त्याशी नाही बाधकपण भर्म अर्पण सहजेची. हा बघा त्याला बाधक नाही. नाथराव बरोबर बोलते. पण असं जेवण करता तुम्ही मालिक ती शिकाय म्हणायला बटाटा तेव्हा मारुतरामाला होता कोणा ठाऊ होता. मग होतास तू मग मारुतरामाला संग होतास त्याच्या संग कपडे काढीत होतास. आता काढीत नाही म्हणलास तू म्हणलास का नाही. काढलेले बघितले असते महाराज. काळ त्याच्या संग काढीत होता म्हणला जेवण केलं नाही. काढले त्यानं संग जेवल्या. हा अहो 4-2 वर्ष तरी संघ राहिले होते कसं. हा राहिलेली. आणि मग संघ राहिल्यावर महाराज त्याला कपडे काढायला भेटले. दिंडीत काढायला येत होते तर. हो वाढणाऱ्या सुद्धा म्हणत कपडे काढून वाढ ते जमत नव्हतं. मला कपडे काढून वाढायला होतं. मी लक्ष्मी माझी चक्की महाराज येत होते ते दुपारी आणि पारा मागं जेवायचे. महाराज पाराच्या पुढे कधी जेवले नाही. त्याला माहित होतं देवळात जेवू नये म्हणून. देवळात जेवण आता तर जेवला तर जेवू हाणून जेवला. आता कुठं जेवण येतो म्हणतात जेवळा जेवण नाही ना. जेवळा जेवण पाप आहे. जेवणाऱ्याला पाप आहे. आणि ते सुतक अन्न म्हणते ते काय. हा सुतक अन्न खावणी म्हणते ते. ते तर आहे. आमच्या इथं पोते सांगणार म्हणतात शिळा अन्न खावणी म्हणून ते सुतक लाग ते शब्द देते. नाही 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 शिळा अन्न आणि सुटकात काय. सुतक वेगळं सुतक शिळा अन्न वेगळं. सुटकात म्हणजे विटाळलेलं म्हणजे सुतकाच्या घरी विटाळा असतो ना त्याचं अन्न वाढतोय म्हणजे ओवळ्यातलंय ते दुसरं काही नाही. ओवळ्यातलंय ओवळ सुतक म्हणजे ओवळ आहे ना. मग ओवळ्यातलं अन्न निश्चित आहे ना म्हणून खाऊ नये असा त्याचा अर्थ आहे. आपलं काय चाललं होतं मग हा आता मग ते लक्ष्मी माझी त्याचे यायचे महाराज देवळात कधी जेवायचे नाही. त्याला शास्त्र बघा बरं. मी याच्यामुळेच मारुतरामाला मानतो ना. मारुतरामाला मारुत आणि त्यांना ते परंपरेतच भक्ती होती. भक्तीतूनच कीर्तन करायचं. वागणं पंडितासारखं वागणं होतं ते. कळलं. कधी देवळात जेवले नाहीत बघा. आमच्या बारामागं जेवायचे. देवळाच्या पाठीमागं जेवायचे. मी आणलं ते तिकडून लक्ष्मी माझ्या इथून ताटं त्याची गडी काय घेतली हाताकडे आणली महाराजाला वाढायला. त्याच्यातून धाकात माणसं जाईल आणि मी लागलो पात्र टाकायला वाढायला. लगेच ए काढ कपडे बोला कपडे काढ. मी होत करतो बाहेर आलो. कपडे काढले आणि कपडे काढून वाढले महाराज. त्याला पटलं असं वागणं होतं महाराज. लक्षात आलं का. मग मानिका संघ राहिला. मानिका म्हणते मी महाराज संघ काढीत होतो आणि पुन्हा मात्र आता घालायला. मग ह्याला संताची संगत झाली का सहवास झाला. काय केलंस तू संताच्या संघ राहिला तो पण काय केलंस सहवास केला का संगती केली. सहवास केला. संगती तेव्हा होते त्यांचं आचरण आपल्या अंगावर पडलं पाहिजे. जसे ते वाक्य का तसाच पावला पाऊल टाकला पाहिजे. मला रामकिशन म्हातार निकम नरवडकर निकम झुकवायले लय झुके होतं ते म्हातार कोणतं. हा ते संजूचं पोरग आहे बघा आता मोठं शिकायला डॉक्टर होणार होतं तिकडे कोट्याला गेलं. त्या पोरग होतं एवढं सून आणि त्या सून म्हणल्या त्याला बाबा घरी कोणीच नाही आम्हाला खुरपाय जायचे. याला घेऊन कुणी केलं तुम्हाला जायचे कोट्याला केलं ना ह्याला घेऊन जा म्हणजे लेकरू सांभाळण्यासाठी म्हातारड्यानं ते आणलं. मला ते पटत नव्हते शिंगर. मला किरकिर करते कीर्तनासाठी ते बसून येत नाही. किरकिर करते मग आमचं डोसकं उठतंय. मग ते शिंगरू आणलं होतं यानं तिथं. मग सून मला असं घेऊन जा त्यानं आणलं. त्यानं आणल्यावर मग मोठं चॅप्टर माताळलं. काय मला म्हणले मला झोपवायला बरं काय म्हणा मी आणलं. हे कोण आणलं हे पोरग आमचा समजूचं नव्हतं. आता मी म्हणेल काय आणणार शिंगरू इथं किरकिर करेल तुम्हाला ऐकून येतं का ते आता असं म्हणेल म्हणून काय म्हणते ते पोरग महाराज लयच तुमच्या कीर्तनाला म्हणते की महाराज मी कातवर म्हणून त्याला आत येतात काय म्हणला आता बघा शंभर करायचे पोरे आणि त्याला माहिती कीर्तन करायचं म्हणलं आणि ते म्हणाले की महाराज कीर्तन या गावात आहे
जेवायला म्हणलं की झोपवायला मला येण्यात करायला तसं हिचे साहेबाला काल येण्यात करायला हिचे साहेब मी घेतो गाडी तुमचं शेत बघायला शेत बघायचं होतं का गाडी जायचं होतं हिचे साहेबाला तरी नाही कळलं तुम्हाला कळत तेरे मन की बात मैंने बताई तू कोणालाही झोकवलं लय काम का तुम्ही हे रात्र पाळवलं तुम्ही समजू नका नरवडीत चॅप्टर हे सगळ्या नरवडीतला चॅप्टर एक नंबर आहे नाही मला काय पाठ सुटल्या त्यांनी जॉब लावून तुला त्याला वाटलं कवा वाहन निघावे काय खबर आहे कोण्या गोंधळात बसा तुडी करीत हा त्याच्यापेक्षा आला की सभासद जाता येते पुढे जाऊन चहा मिळते नेहरी मिळते सगळं डोसको सुकर येतात मग एके सभाला काय म्हणला एके साहेब तुम्हाला लोक म्हणतात गाडी हो मग मी बी येतो तुमचं शेत बिल दिवसाला मनावर बघावं एके साहेबाला डोसक्यात तसं बस पिलं आणि एके साहेबाला चला नेलं मग त्याला माहिती तर कीर्तनात सुरुवात होस तर शेताकडे उलट काय राहिले पण आपलं सोयीनं जाणं झालं असे माणसं टाकते हे संताची संगत नाही करू शकत सहवास व्यवहार नीट होण्यामुळं सहवास करते सहवास करणं गेलं आणि त्यानं व्यवहार तुमचा काही सुधरेल चलेल वर होईल पण मुक्त होणार नाही मुक्त व्हायचं असेल तर ते वागते तसं वागायला पाहिजे संत वागतेत का तसं वागायला पाहिजे माणूस मुक्त होतो आणि नुसतं त्याच्या संग राहिलं आणि काहीच नाही शिकलं तर फायदा मात्र काहीच होणार नाही गौरीचा मग त्यापेक्षा व्यावहारिक शून्य पद्धतीने व्यवहार हे सावकार लोक करते ते 400 500 जेवढी कमी घ्या त्यांचा व्यवहार तुम्ही जर संतांच्या संगत राहून व्यवहारच सुधारण्याचा प्रयत्न करीत असताल तर फायदा काही नाही उपयोग नाही होत त्याचा म्हणून संतांची काय करा संगती करा काय करावी संगती मग आपल्याला असं पूर्वापोषण उत्तरापोषण हे काही भानगडी कळत नाहीत शास्त्रीय पद्धतीने तुम्ही देऊ शकत नाही जर नका देऊ तरी पण मोकळा महादेव काय मोकळा महादेव ताटाला पाणी फिरवा आणि फिरवीत रामार्पण कृष्णार्पण असं म्हणा भगवान परमात्मा मान्य करून घेतो आणि हे जेवण नसून परब्रह्मरूप आहे इतकी तरी भावना राहू द्या जेवण करणे नव्हे या पोटामध्ये जो लटरामी रूपानं परमात्मा वसलेला आहे त्याला आहुती देणं गरजेचं यज्ञ म्हणतात ना आगनी देवता पोटात आहे आणि त्याशिवाय शरीर चालतच नाही ना पंचमाहुताचं मिश्रण शरीरात पंचीकृत पंचमाहुताचं देह आहे ना मग याच्यात अग्नी सुद्धा उगाच ताप वाढते का कधी कधी ताप वाढते आणि नेहमी अंग गरम राहिलंच पाहिजे ना जित्या माणसाचं अंग थोडं गरम असतंच ना मेल्यावर गार पडते पण जिथं आहे तोपर्यंत ते गरम असतं त्याचं कारण एक आहे या शरीरामध्ये कोण आहे जठराग्नी आणि तो जठराग्नी रूपानं परमात्मा म्हणून भगवान स्वतः भगवद्गीतेत 15व्या अध्यायामध्ये म्हणलेले बरं अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिताः प्राणापान समायुक्त पचाम्यन्यं चतुर्विधम् त्याच्या पुढचा श्लोक सर्व शिक्षाहम हरिशन्य विष्णू मतस्मृतिज्ञा नवपोहनंच वेदेश्च सर्वे रहमेव वेद्यो वेदांतकृत विदेव च हे पुढचा श्लोक पण ह्या पहिल्या श्लोकाचा विचार करा जरा अहम मी वैश्वानरो भूत्वा वैश्वानर होऊन प्राणिनाम प्राण्यांच्या देहम देहाचा आश्रिता हा आश्रय करून काय मी प्राण्यांच्या देहाचा आश्रय करून वैश्वानर रूपानं राहतो हे सरळ अर्थ त्या तुकड्याचा अर्थ सरळ राहतो आणि काय करतो काय की प्राणापान समायुक्त प्राण आणि अपान ही दोन वाऱ्याच्या सहाय्यानं वरून जाणारा नाकावट प्राण आणि खालून अपान द्वारातून जाणारा अपान म्हणजे प्राण आणि अपान हे वरून धडकत खाली आणि खालून धडकत वरी आणि अग्नीपर्यंत दोन्ही असं 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 सतत चालू आहे आपला भाता हे भाता बंद पडत नाही भाऊ भाता बंद पडला की समजा आपला कार्यक्रम संपला भाता चालू राहतो आणि मधला अग्नी मग तेवत आणि तुम्ही भाता बंद केला की अग्नी इजला आणि देहातला अग्नी इजला म्हणजे गेला सांगे देहीचा अग्नी गेला तो देह नव्हे चिकलू ओला देहातला अग्नी गेला का तर मग देह नव्हे म्हणले चिकलू ओला चिखलाचा हुंडा आहे ते
पुन्हा चिखलाचा हुंडा नासत आहे ते हुंडा ते चिकूलच आहे देह म्हटलं अग्नी गेला का सगळं काम संपलं मग ते अग्नी तेवत ठेवण्यासाठी भाता फुकते ते परमात्मा तुमचा भाता फुकते त्या वाऱ्याच्या साह्यानं प्राणापान समायुक्त कळलं लवाराच्या भात्यात बी आपल्या पहिल्या काळात होते ते भाते असं 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 ओढावं लागत होत्या हा कातड्याचे आपल्या नाम डोरा ठेवत हा फासा छोटा गेला मला म्हणत होतो ते लवार कधी वड फुक म्हणाय फुक फुक कोणता फुक आहे असं लई जोरात फुकला म्हणून मला हौस वाटत लहान पहिले दमानं दमानं ते ठिणग्या उडायच्या बरोबर बरोबर हा हा मग मी जोरात उडीत होतो नाद लहानपणचा नाद असते किंवा हौसानं फुकायचं आणि त्यानं शितोळा मारायचा काय पाण्याचा शितोळा मारला की अग्नीला ताव यायचा म्हणजे फासा लाल बनवायच्या ठोकायच्या हे असं होतं की नाही तसं इथं बी हे भात आहे भाऊ हो पण वाढणारा कोण आहे कोणा पण भाता चालू आहे भगवान ओढते तुमचा भाता भगवान ओढते प्राणी जाताच्या घटी हा आणि ती भाता प्राणापान समायुक्त बरं काय दोन्हीच्या साह्यानं त्या सवय आहेत त्या आणि पचामेन्य मी पचवितो प्राणापान समायुक्त प्राणापान समायुक्त पचामेन्यम पचवितो चतुर्विधम 4 प्रकारचं खाल्लेलं अन्न 4 प्रकार लेह्य पेय भक्ष्य भोज्य ही झाली प्रकार इतकेच खाते जीव मग किडा असो का तित्तील फक्काकर असो का कबूतर असो का माणसं असो लेह्य पेय भक्ष्य भोज्य त्याला थोडी दुसऱ्या याला 2 नाव वेगळे चोपटे म्हणले चोकून खाणे पण त्याचे 4च प्रकार आहेत लेह्य पेय भक्ष्य भोज्य आता ह्याचा विस्तार करणे नको का लक्षात येत नाही तुमच्या आता भाकरीचा आहे चुरल्या काला भक्ष्य भक्ष्य की नाही हा लेह्य चोकून खाणे पेय ताकासारखे पदार्थ पेणे दुधासारखे पदार्थ पेणे हे लक्षात येईल की नाही आणि भोज्य तोडून तोडून खाणे चावून खाणे भक्ष्य म्हणजे कसं गिळणे बळे कोण गिळणे आणि भोज्य म्हणजे चावून खाणे मग 4 प्रकारातून अन्न प्राणी खातात ना पण हे 4 प्रकारातून खाल्लेलं अन्न पचामेन्यम मी पचवितो असा म्हणायला मी प्राणीदातांच्या घटी करोनी कंदावरी अगिठी दीप्ती जठरी किरीटी मीच इथं पाहिजे होती बस तू पुढे गेला म्हणून तू घेतली नाही त्यावर मी प्राणीजातांच्या घटी करोनी कंदावरी बेमीच्या कंदावर आगिठी आगिठी म्हणजे आगणे जठरी प्रदीप्ती मीच झालो हा परी जठरी प्रदीप्ती मीच झालो प्राणापानाच्या जोड भाती फुंक फुंकुनिया अहोराती आटी तसे नेणो किती गुलरा मारी त्याच्या पुढे बोल अडकला अडकला अथवा स्निग्धी वा तू पकडी गावी दगदी हा मीची गाची तू उद्या अन्य हा हे काळीच्या नव्हते बरोबर आहे सुपक्की का विदगते है ना मीची पची आहे ना हो काय काय म्हणला तू शेवटची तुझ्या प्राणपानाच्या जोड भाती प्राणापानाच्या जोड भाती फुंक फुंकुनी अहोराती आटी तसे नेणो किती गुलरा मारी सुक्षी अथवा स्निग्धे सुपक्की का विदगते परिमीची का चतुर्विधे आणि हे 4 प्रकारचे अन्न सांगितले तिथं स्निग्ध पदार्थ म्हणजे स्नेहयुक्त तेलातले तळलेले तुपातले तळलेले तूपयुक्त ते स्निग्ध पदार्थ आणि काही काही स्निग्ध पदार्थ चांगले असतात आपल्या आपले पुस्तक आहे ते अभ्यास होता विज्ञानात आपल्याला कळलं मग हे असे पदार्थ खातो जे प्राणी ते मी पचवितो कोण पचवितो मग कोण खायलाय अग्नी खायलाय का माणूस खायलाय जीप मध्ये तेल टाकलं आमच्या टाकीत 50 लिटर बसते किती 50 आणि 50 लिटर मध्ये 500 किलोमीटर गेली की संपत आहे मग तेवढं 50 लिटर तेल थोडं नाही 5 घागरी पाण्याच्या 2-4 घागरी मग एवढं तेल कोणी खाल्लं अग्नीनं खाल्लं
बरोबर आहे. आणि त्या अग्नीनं त्याच्यातून शक्ती निर्माण करून ऊर्जा निर्माण करून ती गाडी वळली. बरोबर आहे. इंजिन तर जड आहे, इंजिन जड आहे, ते काय खाईल? जड खायचं काय कोणती क्रिया करीत नाही. मधलं अग्नी चेतन. आणि मग अग्नी रूपानं कोण आहे? देव. कळलं? मग अशा अग्नीला आहुती रोज जेवताना द्यावी का नाही? नाही हो. मग तुम्ही कशी जेवण करता? एर वेठ्या पोट एर वेठ्या साम मशिकाची परी. आधी हे बेंडगुळे जेवायचे आणि चिलट बी आणि मग तुम्ही बी जेवायचे. वेठ्या वेठ्या म्हणजे कळला का? वेठ बिगारी पोट भर्या जग्या म्हणा की काय वेठ्या कोणला म्हणजे माहितीये काय? पोटावर आलेलं म्हणजे पहिले होते ते वेठ बिगारी. त्यांना पगार द्यायची नाही काय नाही. पोटभर जीव घालणे आणि काम करून जुन्या काळात निजामशाहीच्या हुकुमशाहीच्या काळात ते होत. त्याला वेठ बिगारणे. मग आपल्याला तुकाराम महाराज काय म्हणजे माहितीये का? वेठ्या. ग्रासो गारची काय म्हणते? नाही नाही, भगवंताचं नामस्मरण करून जेवा. नाम घेता ग्रासो ग्रासी हा तो जेवणी उपवासी. ते आहे हो. येर वेठ्या पोटभरी धुरोचरण पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. हा वीर विठ्या पोट येर वेठ्या पोटभरी साम मशिकाचे. ग्रासो ग्रासी हरिचिंतन. म्हणजे घासाला घासा आला. भगवंताचं चिंतन करा. नाही इतकं सगळं झालं, पहिल्या घासाला तरी चिंतन करा. कृष्णार्पण म्हणा. 5 काय लोकांचा नियम असेल 5 घासा पुस्तक तिथून पुढे तिकडल्या टवाळ्या निघाले. जेव्हा बिटवाळ्या जातात की आपल्यावर नाही. जेवताना आपण दुसरं बोलतोच ना बघ बघा तिकडल्या बरे का कासू बरे का पाऊस पडतोय का काय निघते व्हायचं. पण ते 5 घास होस तरी 5 नाव घ्या. नाही इतकं वेळ झालं पहिला घास घेताना तरी भगवंताचं नाव घ्या आणि फिरवा. आणि पहिला घास घेताना कृष्णार्पण म्हणा. चल तर लाभ बरकत. मग काय भगवंताचं चिंतन करून जीवन पूर्ण करतो. तुम्हाला म्हणायला होईल तेवढे सुसंस्कारात या. हो सुसंस्कारात या. माणसानं माणसासारखं जगा. कमीत कमी जनावरासारखं जगण्याचा विचार करू. एर वेट्या जे म्हणले का जनावराला म्हणले ना. वेट्या म्हणजे पोट जनावर भरते मसळ खाताना काय विचारायला. ज्ञानेश्वर महाराज त्याच्याबद्दल म्हणले ना की मांस सोने चोरीता उंदीरू न म्हणे ठरवी ठरवू. काय काय न म्हणे मांस खाई काळे गोरे. हे काळ मास आहे का गोर मास आहे? मांस खाणारा विचार करतोय का? मांस खाणारा नाही. त्याप्रमाणे हे लोक आवडानिवर काय बघतच नाही. कसं जेवण करावं हे यांना कळत नाही. हो मसळ सारखं मसळ बी जेवण करते आणि आपण बी जेवण करतो. फरक काय? गेले वेठ्या पोटभर असं नाही. अरे नाही दुखाळलो अण्णा. महाराज उगत म्हणणार देवाला नाही दुखाळलो अण्णा. मला का दुष्काळ पडलाय का जेवण्याबद्दलचा? गार भरायला नाही. पर्या मान जनार्दन. जनार्दनला मान देतोय म्हणजे का भगवान परमात्मा भोगताय. जेवण करणारा कोण आहे? देव आहे. देव आपण नाही आहे. आणि खरं तेच खातंय किंवा हे शरीर जड आहे. जड शरीर खात नाही. मधलं चेतन निष्क्रिय खरा विचार केला तर खाण्यापिण्याची क्रिया त्याला काय डोंगल्याची होईल? ते निष्क्रिय चेतन. कोणतं? जे जीव जरी असला चेतन तर जीवपणा काढा. नुसतं चेतन शिल्लक राहिलं तर खात नाही ते. मग खात आहे कोण? मधलं विशिष्ट म्हणजे चेतनाच्या साह्यानं जड खाते. ते जड अग्नी. अग्नी जड आहे पण मला चेतन परमात्मा. आणि चेतन परमात्म्याच्या साह्यानं ब्रह्मरूप अग्नी विचारा. अग्नी सुद्धा भगवान परमात्म्याचं स्वरूपच आहे. आणि देवाच्या स्वरूपापैकी लय भगवंताची पूजा सांगितली. त्यात पृथ्वी हे अग्नी हे देवता आहेत. आणि त्याची ते अग्नीची सेवा सांगितली ना. उपासना सांगितली म्हणून अग्नी होती. रोज अग्नीला आहुत्या देतातच ना. मग अग्नी कोण आहे? भगवान परमात्मा अग्नीचं स्वरूपच आहे. आणि मग अशा प्रकारे परमात्मा त्या परमात्म्याला आहुती देतो. मी काय दुष्काळ पडल्याने भूक लागली म्हणून भूक खाऊ करीत नाही. त्या जनार्दनला मान देतोय असं म्हणायचे. कोणला? नाही दुकाळलो अण्णा.
पर्यामान जनार्दना टाइम संपलाय. नाही दुकाळलो अण्णा पर्यामान जनार्दना. महाराज हे महत्वाचं आहे. आणि खरंच तुकाराम महाराज साधना करत असताना ज्या वेळेला जिजाबाईतून त्यांचं थोडं खटकलं आणि त्यांना निमित्त पाहिजे होतं, तुकाराम महाराज भामचंद्या डोंगरावर गेले. कोण्या थेट भामचंद्या डोंगरावर. अहो आज जायला काटाय उभा राहते, चढायला गुडघे. आता मला 3-4 दम घेतलेत काही बाबा. मग एका दमात हिंमतच नाही मला. 4 ठेपे घ्यायला लागतील बाबा, 4-5. म्हणजे डोंगर मला तिथं जाता येईल. आता सध्या आणखी 5-6 वर्षाला काही जाताच तिथं नाही. बरं तुला पुढचं दिसत नाही का रे आता? हा मला वाटायला होय गुडघे दुखाय नाही, जरा कमी आहे तर जरा मंदिर व्हावं. आणि लई गुडघे हातात दंडी आल्यावर मग ते गोड म्हणजे कसं बघू. आता घोर पडलाय मला, डावं बांधकाम जमत नाही. वरी शिखरावर जर पेटीला त्या शिळा टाकल्या, त्या शिळा बरोबर ह्याला गुजल्यात का नाही. वरी वरी हो त्याला ते सांगताना सांगायलो ना, वरी शेवट फुलाला छिद्र पाडायचं, अमुक करायचं, त्याला कोंडा बसवायचा आणि त्या कोंड्या बसून त्या कोंड्यात गतीला घालायची. फक्त आपलं मधातून छिद्र पाडून पुन्हा केवळ काय झालं मधातून पाणी येऊ नये असं. आणि त्याला किशी लावलं तर हनुमानाला बघितल्याशिवाय पटणार नाही. म्हणजे दुसऱ्याचं काम करीत मी विश्वासून बसलो नाही. जातीनं तिथं जाऊन बघितलं का मग खरं तितक्या वरी जाणार आहेत का तुम्ही? जातो. पाळणा करील शिड्या लावील. इथं कतील त्याला घातली का नाही बघणार, म्हणजे बघणार तरच हनुमान खाली उतरणार. म्हणजे मी मेलो तरी मंदिर गळायला पाहिजे. हा तितकं मंदिर कोणी पाडू नका. तुमचे मनप मला माहिती पुढची पिढी अशी 150 निघणार आहे. तर काही करून ठेवते ती विचित्र, काही विचित्र करून ठेवते महाराज. पहिल्या दगडी फरशा घालविल्या आणि त्याच्यावर दुसऱ्या पातळ फरशा बसविल्या. इतके शहाणे लोक. दगडी फरशा सोन्यासारख्या होत्या त्या घालविल्या आणि कुठल्या कबशा आणून ठेवल्या. पाय पडाय माणूस पडायला. मी तर पारावर गेलो पाया पडायला, चळ कापत जातो बा आमच्या कबशी उडी कशी तो ते पाय सटकायला पाय मोडत होता. तितके मऊ नाहीत. काय बोलायला भजनात उड्या हाणायच्या पडतो आपल्या. हाणता उड्या भजनात काय तुकाराम म्हणताना उड्या हाणल्यावर का तुमचं टगडं सरकल तिकडं. इतक्या बारीक फरशा आहे. मग खाली दगड होते, दगड होते की नाही. दगडाचे ओटे पाळले त्याच्यात खवलं हे काय दुसरं काँक्रीट सोन्यासारखे काम थोडे घुरून ठेवले. हे आताच्या पिढी आहेत बरं का. ह्या आताच्या पिढीला डोसकच नाही. काय पक्क काय आठवायला काहीच नाही. मग आपल्याला तेच वाटेल हो. मला तेच मनात सोमनी वाटेल का दगडाची पेटी देवाची झाली का पक्की. मग माझा देव बसविला मोठी चांगली. बाकीची शिकडं पाला बाबा सभा म्हणत काय करायचे पाला निघाला. पण आमचा देव उठवायची गरज नाही. पिढ्यान पिढी राहील. जाऊ द्या काय व्हायचं ते होईल. काय करावं आता थोडं वाटायला हो. गावले लहान होते तर ठीक पाहिजे होतं. झापाटीकर फुकीत आणि गंगाखेड सरकर शिखर बांधित होतो. दगडी शिखर गंगाखेडला म्हणण्याचा तर मानले हो. लय पेटी चांगली शिखर बी शिकेत मी बघितलंच नाही. आता त्या आवड्याच जुन्या काळात त्याची बरोबरी येताना येणार नाही बरं. ते आवड्याचं काम आणि ते काम जुन्या काळात ते त्र्यंबकेश्वराचे काम ते काय माणसं होते का देव होते कोणास ठाऊक. ते कलाकार तर विकार एवढ्या शिळावरील निर्णय काय यंत्र होते विचारायला का काय शिळा का लहान आहेत का काय. बरं दक्षिण भारतातले मंदिर वाडीचं आपल्या मंदिर काय साधे आहेत का. आणि हे माणसं बांधणारे काय कशी होती कोणास ठाऊक आहे. त्याची सर आता येणार नाही. तरी पण मन्नाथाचं मंदिर मावण्याच्या मागोमाग वाटायचे. आता चांगलं बांधलंय हो दगडी. तसंच बांधलं असतं पण पोरं लहान पाहिजे. पण करू काय त्यावेळेस मला असं वाटलं नाही ना. वाटत नाही. दगा होते हो दगा होते. दगा झाला तसं वाटलं नाही. ही एवढी निष्ठा पक्की इकडे नव्हती ना. म्हणून संकल्प होता की तुमचा तवापासून होता ना वागा. पण असंच बांधावं एवढंच करावं असं. तू एवढी ओढ होती ना तिकडली. हा तिकडली ओढ होती बाबा. इतकं रान झालंच पाहिजे.